श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, मी कीर्ती. तुम्हा सर्वांचे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते. तर आज मैत्रिणींनो, मी तुमच्यासोबत नवीन आणि सर्वांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर सबस्क्राईब, लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा व्हिडिओचा विषय आहे आनंदी कसे राहायचे. मैत्रिणींनो, यासाठी पर्टिक्युलर असे नियम वगैरे काही नाही, ते मी सांगणारही नाही. स्व अनुभवातून काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे. महिलांचे जीवन अनेक जबाबदाऱ्यांनी भरलेले असते. घर, कुटुंब, नोकरी, समाज आणि स्वतःची स्वप्ने या सगळ्यांचा समतोल राखताना अनेकदा महिला स्वतःला विसरून जातात. पण खऱ्या अर्थाने आनंदी राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःची काळजी घेणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि आयुष्यातील छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणे. सर्वप्रथम स्वतःवर प्रेम करा, हा सर्वात मोठा मंत्र आहे. अनेक महिला कुटुंबासाठी इतक्या झटत असतात की स्वतःसाठी वेळ काढायला विसरतात. पण जर तुम्ही स्वतः आनंदी नसाल तर इतरांनाही आनंद देणे कठीण होते. त्यामुळे काय करायचे, स्वतःला वेळ द्या, स्वतःच्या आवडी जोपासा आणि स्वतःचा सन्मान करा. स्वतःवर विश्वास ठेवणे आणि स्वतःची किंमत ओळखणे ही आनंदी आयुष्याचे पहिले पाऊल आहे बरे का. सकारात्मक विचार ठेवणे. आयुष्यात प्रत्येकाला समस्या येतात. कोणीही असं सापडणार नाही की त्याला एकही समस्या नाही. पण त्या समस्येकडे कसे पाहायचे हे आपल्या हातात असते. नकारात्मक विचार केल्याने तणाव वाढतो आणि मन दुःखी होते. त्याऐवजी सकारात्मक विचार केल्यास परिस्थिती सुधारण्याचा मार्ग सापडतो. प्रत्येक समस्येतून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा. आशावादी दृष्टिकोन ठेवला तर आयुष्य अधिक सुंदर वाटते. तसेच छंद जोपासणे. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही आवड असते. कोणाला गाणे आवडते, कोणाला वाचन, कोणाला चित्रकला, तर कोणाला स्वयंपाक करणे. अशा छंदामध्ये वेळ घालवल्याने मन आनंदी राहते आणि जीवनात उत्साह येतो. छंद हे तणाव कमी करण्यासाठी आणि स्वतःला व्यस्त करण्यासाठी खूप चांगले साधन आहे बरे का. नंतर स्वतःच्या स्वप्नांचा आदर करा. प्रत्येक महिलेच्या मनात काही ना काही स्वप्ने असतात. काही वेळा परिस्थिती किंवा जबाबदाऱ्यामुळे ती स्वप्ने बाजूला पडतात. पण स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याने जीवनाला अर्थ मिळतो. शेवटी आनंदी राहण्याचा खरा मंत्र म्हणाल तर जीवनातील छोट्या छोट्या क्षणामध्ये आनंद शोधणे. एखादे सुंदर गाणे ऐकणे, मुलांसोबत खेळणे, मैत्रीशी गप्पा करणे, निसर्गात फिरणे, अशा साध्या गोष्टीही मोठा आनंद देऊ शकतात. जीवन नेहमी परिपूर्ण नसते, पण सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास असेल तर प्रत्येक दिवस सुंदर बनू शकतो. म्हणून प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवावे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक विचार ठेवा आणि आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगा. हाच खरा आनंदी राहण्याचा मंत्र आहे. तर आशा करते मैत्रिणींनो, आनंदी कसे राहायचे हे तुम्हाला कळले असेल. तर असेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.